जे झालं ते 20 किलोची बॅग आपण पेरून टाकू. कशी आपल्याला 12 महिने खायले होते. इकडे जागा आहे ना आपली, ते तर जमत नाही का फिरायला? हा ते तर जमते, पण कसं आहे आता पाणी देण्यावर आहे ना. आता लोकांचं पाणी हेच कसं तरी मागलं आपण. आता आजपर्यंत पाणी काहीच नव्हतं. लोक पुढे गेले आपल्या गावातले, आपण फक्त मागं राहिलो. आपले पाणी नाही, फान नाही. लोकांनी पाणी भेटे, इकडून तिकडून लोक श्रीमंत झाले आणि आपण गरीब राहिलो. काहून? आपल्याला पाणीच नव्हतं. यावर्षी आता तो पाणी द्यायला तयार झाला. एका जागेत तो पाणी देतो म्हणे. आता गणे 2-3 पेरतो म्हणे. आपल्याला एका बॅगेचं पेमेंट देत आहे. जे झालं ते आता काय करते. कसं आहे, वडा झाला वडा आणि पाती झाली पाती. कसं आहे, आपल्या पोटाला आधार होऊन जाते. मग आता ह्या कापसा व्हायचा कामात जमते यावर्षी. मग देणं घेणं असं तसं लई आहे. आता शेती आता इकून आता पोट जळलं झालं. शेती आता इकडून तिकडून पैसा मागून करायला लागेल. आता आपलं देणं घेणं कसं होतं का यावर्षी. जो हल्ला बसतो देणं घेण्यातच जाते आता यावर्षी भावना आता आमचा. आता उधार वादार होऊ नये, शेतीचा खर्च न असं तसं खराब गोष्ट आहे यावर्षी. आता तेवढं तरी बरं देव पावला का. दरवर्षी आपल्याला पाणी भेटे का कुठलं तरी. यावर्षी कसं भेटतं आहे पाणी. थोडं माणूस चांगला आहे देणारा माणूस. त्यानं यंदा बोर मारली, त्याच्या बोर फुकट गेल्या, आमच्या बोरी फुकट गेल्या भावांनो. तर त्यानं दुसऱ्याच्या वावरामध्ये त्यानं जागा घेतली 1 लाखाले. तिथं त्यानं बोर मारली आणि ते पाणी आपल्या शेतामध्ये आणलं. तो आमच्या जवळ शेताच्या कडेनंच आहे. तर तो आता मला पाणी द्यायला तयार झाला. तर कसं आहे, आपला फायदा होऊन जाते जीवनामध्ये, आधार होऊन जाते. म्हणून आमचा विचार ठरला होता. आणि आत्ताच आम्ही चहा पिऊन आलो. तिकडे गोष्टी झाल्या आमच्या. आता त्यानंतर या सुमित्रा जेवायला बसली. मग याची दिदी वाढून आहे, मी काही जेवत नाही. जागरण मागणं होऊ नये आपलं, त्यामुळे भयानक खराब लागत आहे मला. म्हणून मी आता जेवत नाही. सुमित्रा लागली जेवायला. तुम्हीसुद्धा जेवायला या भावांनो. हाक माना भावाला जेवायला या. आता भा बहिणीनं जेवण करायला तुम्ही. आमचं गावकडलं खाणं जेवण ते पा का आणलं बा तुनं. पालकचं वरण पोळी. हो, हे असं आमचं गावाकडलं जेवण भावांनो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं. तर पाच जावा आमचे मोठाले व्हिडिओ आणि असे शॉर्ट व्हिडिओ. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मोठाले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल ना, आम्ही एक नवीन चॅनल काढलं उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स नावाचं. त्यालासुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. हाच तुमचा आम्हाला आधार आहे आता.